दरम्यान माऊलींची पालखी अवघड दिवेघाट पार करून सासवड मुक्कामी आहे। दिवेघाट पार करत माऊलींची पालखी सोपान काकांच्या सासवड नगरीत विसावली आहे। माऊलींचं दर्शन घेण्यासाठी सासवडकरांची गर्दी पाहायला मिळते। तर संत सोपान काकांच्या पालखीचं सासवड नगरीतून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। तुकोबांची पालखी लोणी काळभोरहून यवतकडे प्रस्थान करणार असल्याची माहिती समोर येते। पाऊले चालती पंढरीची वाट म्हणत हे सर्व वारकरी चालताना दिसतात। त्याची ही मनमोहक दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। माऊलींचं दर्शन घेण्यासाठी सासवडमध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळते। दरम्यान सासवडमध्ये माऊलींची पालखी विसावलेली होती आणि त्यानंतर आता पंढरपूरकडे प्रस्थान करणार असल्याची माहिती समोर येते। माऊलींचं दर्शन घेण्यासाठी सासवडकरांनी गर्दी केली। तर संत सोपान काकांच्या पालखीचं सासवड नगरीतून पंढरीकडे प्रस्थान होणार आहे आणि तुकोबांची पालखी लोणी काळभोरहून यवतकडे प्रस्थान करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।